मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलाय। आताची महत्त्वाची बातमी आपण झी24 तासवर पाहतोय। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहे। 19 ऑक्टोबरला मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळते। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, तातडीनं मेळावा घेतला जाणार आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा, काय एकूण माहिती मिळते? एकंदरीतच निवडणूक आयोगासोबत झालेली बैठक, त्यानंतरची पत्रकार परिषद यामध्ये राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झालेले होते। संपूर्णतः निवडणूक आयोगाविषयीच्या ज्या शंका आहेत, मतदार याद्यांविषयीच्या ज्या शंका आहेत, त्यामध्ये अतिशय मुद्देसूदपणे राज ठाकरेंनी मांडणी केलेली होती। राज ठाकरेंचा चेहरा हा सुद्धा काल अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता आणि आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी तातडीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलावलेला आहे। या मेळाव्याचं सर्वात प्रमुख कारण ते म्हणजे मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ। मतदार याद्या तपासून घ्या, त्याच्यामध्ये कोणकोणते घोळ आहेत ते तपासा, त्याची एक मुद्देसूद यादी तयार करा, त्याचं एक ड्राफ्टिंग करा, असे आदेश यापूर्वीच राज ठाकरेंनी दिलेले होते। वेगवेगळ्या वॉर्ड पातळीवर तशा पद्धतीचं ड्राफ्टिंग झालेलंही आहे आणि त्यानुसारच अभ्यास करून काही मतं, काही निरीक्षणं ही निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलेली आहेत। मात्र आता महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्ष असे दोघे मिळून अशा प्रकारच्या मतदार याद्यांमधल्या घोळांवरती बोलत असताना आणि हा सर्वात मोठा राजकीय मुद्दा होऊ घातलेला असताना राज ठाकरेंनी अशा पद्धतीने तातडीनं पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलवणं याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे। या मेळाव्यामध्ये बीएलए असतील, गटाध्यक्ष असतील आणि पदाधिकारी सुद्धा असतील। इथून पुढे नेमकी काय पावलं उचलायची आहेत याचे स्पष्ट आदेश राज ठाकरेंकडून या मेळाव्यामध्ये दिले जातील। कारण सगळ्यात महत्त्वाची जी मागणी राज ठाकरेंनी काल केलेली आहे ते म्हणजे जोपर्यंत मतदार याद्यांमधल्या घोळांना, त्यामधल्या शंकांना संपूर्णतः उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, निवडणुका रद्द करा, निवडणुका पुढे ढकला, अशा पद्धतीची ठाम मागणी ही दोन्ही ठाकरे बंधूंनी केलेली आहे। त्याच्यामुळे एकीकडे निवडणुका जर तातडीनं झाल्या तर त्या पद्धतीची तयारी आणि दुसरीकडे आपल्या मागणीवर ठाम राहून मतदार याद्यांमधला घोळ निस्तरणं अशी दोन्ही कामं आता ठाकरे बंधूंना करावी लागणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर मनसेनं हा तातडीचा मेळावा बोलवलेला आहे। 19 तारखेला हा मेळावा होईल, गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये होईल। सकाळी 10 वाजेपासून या मेळाव्याला सुरुवात होईल आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे महत्त्वाचं मार्गदर्शन, महत्त्वाच्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना करतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक याकरता हा मेळावा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अगदी मनश्री, 19 तारखेला हा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण असंच आमच्या सोबत राहा।